आयोजित साहित्य केसरी महाकाव्य करंडक 2026 साठी मी एक कविता पाठवत आहे। माझ्या कवितेचं शीर्षक आहे मोबाईलचा मानवी जीवनावर परिणाम झाला। हातात आला मोबाईल, जग जवळ आले। हातात आला मोबाईल, जग सारे जवळ आले, पण मनामनातील धागे कुठेतरी हरवून गेले। स्क्रीनवर हसरे चेहरे त्या इमोजी मधील भावना झाले। स्क्रीनवरील हसरे चेहरे त्या इमोजी मधील भावना झाले, पण माणसाचे एकमेकाशी संवाद साधणे फारच कमी झाले। मोबाईल आता जरी काळाची गरज झाला, पण या मोबाईलने मानवी जीवनावर खूप मोठा परिणाम केला। एकेकाळी अंगणभर गप्पांचा मेळा भरायचा। हसणाऱ्या प्रत्येकाचा आवाज घरभर घुमायचा। आज मात्र सारे एकत्र बसतात घरामध्ये, पण प्रत्येक जण हरवलेला असतो स्वतःच्या मोबाईलमध्ये। फोनशिवाय दूर ठेवून दाखवा जरा स्वतःला। मोबाईलचा मानवी जीवनावर खूप मोठा परिणाम झाला। मोबाईलच्या स्क्रीनवर सारखे डोळे फिरत असतात, पण नात्यांची पानं मात्र रिकामीच असतात। घरात सगळे सोबत बसलेले असूनही संवादाचे दरवाजे नेहमी बंद राहतात। एकमेकाशी संवाद साधणे खूप कमी झाला। या मोबाईलचा मानवी जीवनावर खूप मोठा परिणाम झाला। हजारो नंबर जतन आहेत मोबाईलमध्ये, पण दुःख सांगायला कोणीच नाही। स्टेटसला 1000 व्ह्यू मिळतात, पण डोळ्यातले अश्रू पुसायला कोणी नाही। झोपण्यासाठी रात्रही कमी पडते या फोनच्या नादाने माणसापासून माणसाला हिरावून घेतले या मोबाईलने। मानवाचा विकास फोनमुळे खूप अवघड झाला, पण मानवी जीवनावर या मोबाईलचा खूप मोठा परिणाम झाला। पूर्वी माणसे दूर असूनही जवळ होते, आज जवळही असूनही दूर झाली आहेत। मोबाईल जवळ जग आले म्हणतात, पण घरातील माणसे मात्र परकी झाली आहेत। मोबाईलमध्ये सगळं काही सापडेल, पण आईचा स्पर्श सापडणार नाही। वडिलांचा हात डोक्यावर करणारे कोणतेही ॲप डाउनलोड करता येणार नाही। म्हणूनच मोबाईल चार्ज करण्यापूर्वी नात्यामधील संवाद चार्ज करा, कारण बॅटरी संपली तर मोबाईल नवीन मिळेल, पण माणूस एकदा निघून गेला की त्याचा लास्ट सीन नाही दिसणार। स्वतःपासून जरा दूर ठेवा त्याला। या मोबाईलमुळे मानवी जीवनावर खूप मोठा परिणाम झाला। थँक्यू।